हाय मुलांनो, आज आपण EVS 1 चा लेसन नंबर 20 आय विल बी रिस्पॉन्सिबल अँड सेन्सिटिव्ह हा लेसन बघणार आहोत. रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार, सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील. नेमका या शब्दांचा काय अर्थ आहे हे आपण लेसन मध्ये बघणार आहोत. तर आता याच्यामध्ये तुम्हाला काही पिक्चर दिसत आहेत, तर ते आपण बघूयात. फर्स्ट पिक्चर मध्ये काय दिसत आहे? हॅपी बर्थडे लिहिलेलं आहे, म्हणजे इथे बर्थडे पार्टी चालू आहे. इट वॉज दीपिकाज बर्थडे. दीपिकाचा बर्थडे आहे. शी हॅड इन्व्हायटेड ऑल हर फ्रेंड्स टू हर हाऊस. तिने तिचे सगळे मित्रमैत्रिणींना घरी बोलवलेलं आहे. वेन हर फ्रेंड्स केम शी पुट ऑन म्युझिक ॲट अ लाऊड व्हॉल्यूम. लाऊड म्हणजे खूप मोठ्या, व्हॉल्यूम म्हणजे आवाज, खूप मोठ्या जेव्हा तिचे सगळे फ्रेंड्स घरी आले तेव्हा तिने खूप मोठ्या आवाजामध्ये म्युझिक, गाणी लावली. अँड ऑल ऑफ देम बिगॅन टू डान्स अँड हॅव फन. आणि मग सगळे डान्स करू लागले आणि मज्जा करू लागले. आता दुसऱ्या पिक्चरमध्ये काय दिसत आहे? हर नेबर वॉज ॲन एल्डरली पर्सन. तर ह्या दीपिकाच्या शेजारी जे राहत होते तर ते खूप म्हातारे आजोबा होते, वयस्कर वृद्ध होते. ही सफर्ड फ्रॉम हाय ब्लड प्रेशर. आणि त्यांना हाय ब्लड प्रेशरचा आजार होता. ही कुड नॉट टॉलरेट व्हेरी लाऊड म्युझिक. आणि त्यांना खूप मोठा आवाज, टॉलरेट म्हणजे सहन होत नव्हता. थर्ड पिक्चरमध्ये काय दिसत आहे? ही आस्क दीपिका टू टर्न डाऊन द व्हॉल्यूम. त्यांनी दीपिकाला सांगितलं की आवाज कमी कर. दीपिका रिअलाइज दॅट ही वॉज सफरिंग बिकॉज ऑफ द लाऊड म्युझिक. दीपिकाला समजलं, रिअलाइज म्हणजे तिची चूक समजली, की त्या आजोबांना मोठ्या आवाजाचा त्रास होत आहे. सफरिंग म्हणजे त्रास होणे. शी टर्न डाऊन द व्हॉल्यूम ॲट वन्स. आणि तिने लगेच आवाज कमी केला गाण्यांचा. तर आता याच्यामध्ये काय दिसत आहे आपल्याला, की जरी आपली बर्थडे पार्टी असेल किंवा कोणतंही कारण असेल तर आपण दुसऱ्यांना त्रास होईल असं वागलं नाही पाहिजे. ह्याला म्हणतात रिस्पॉन्सिबल, ह्याला म्हणतात जबाबदारी. ठीक आहे. आणि सेन्सिटिव्ह म्हणजे काय? जरी चुकून आपल्या हातून अशी काही घटना घडली तरी आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत असेल याची जाणीव होणे, याला म्हणतात सेन्सिटिव्ह असणे. तर याच्यामध्ये दीपिकाला समजलं ना त्या आजोबांना त्रास होतोय, मग तिने लगेच आवाज कमी केला गाण्यांचा, हो की नाही? म्हणजे ती सेन्सिटिव्ह होती, संवेदनशील होती, म्हणून तिने असं केलं. समजलं? आता या पिक्चरमध्ये काय दिसत आहे? हा एक मुलगा आहे, ही त्याची आजी आहे. हा मुलगा सतत टीव्ही बघतोय, ठीक आहे. आणि नंतर आजीला प्रेमाने मिठी मारलेले. तर आपण बघूया. अँड ही रिअलाइज्ड हिज मिस्टेक. आणि त्याला त्याची चूक समजली. राहुल्स ग्रँडमदर यूज टू वेट फॉर हिम टू रिटर्न फ्रॉम स्कूल एव्हरी डे. आता हा मुलगा जो आहे तो राहुल आहे आणि ही त्याची आजी आहे. राहुलची आजी रोज त्याची शाळेतून यायची वाट बघत असे. वेन ही रिटर्न, जेव्हा तो घरी यायचा, शी वूड गिव्ह हिम समथिंग टू ईट. आजी त्याला काहीतरी खायला द्यायची. शी आस्क हिम अबाउट व्हॉट हॅड हॅपन्ड इन स्कूल दॅट डे. आणि आजी विचारायची की आज शाळेमध्ये काय झालं. ॲज फॉर राहुल, ही कुडंट वेट टू फिनिश इटिंग अँड वॉच कार्टून्स ऑन टीव्ही. आणि राहुलला काय करायचं होतं? त्याला पटपट पटपट घाईघाईमध्ये तो खायचा, जेवण संपवायचा आणि टीव्हीवरती कार्टून बघायचा. ग्रँडमदर फेल्ट व्हेरी बॅड दॅट राहुल डिडंट टॉक टू हर प्रॉपरली. आणि आजीला खूप वाईट वाटायचं की राहुल तिच्याशी प्रॉपरली म्हणजे नीट बोलत नाहीये, तिच्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीये. वेन राहुल्स पॅरेंट नोटीस दिस. आणि जेव्हा राहुलच्या पॅरेंट्सने, आईबाबांनी बघितलं की राहुल आजीशी अशा प्रकारे वागतोय, दे अल्सो फेल्ट बॅड अबाउट इट. तर त्या आई वडिलांना सुद्धा खूप वाईट वाटलं. वन डे राहुल्स फादर एक्सप्लेन टू हिम. एके दिवशी राहुलच्या बाबांनी त्याला एक्सप्लेन करून सांगितलं, नीट समजून सांगितलं, हाऊ हिज बिहेवियर हर्ट हिज ग्रँडमदर. त्याचं जे बिहेवियर आहे, त्याचं जे वागणं आहे, तर त्यामुळे आजीला कसा त्रास होत आहे हे राहुलच्या बाबांनी त्याला समजून सांगितलं. राहुल रिअलाइज्ड हिज मिस्टेक. आणि मग राहुलला त्याची चूक समजली. फ्रॉम देन ऑनवर्ड्स ही बिगॅन टू टॉक टू हिज ग्रँडमदर लव्हिंगली. आणि मग तेव्हापासून राहुल
त्याच्या आजीशी प्रेमाने, लविंगली म्हणजे प्रेमाने वागू लागला. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? डिस्कस बोथ द अबाव इन्सिडेंट्स इन क्लास. वरचे दोन्ही घटना ज्या आहेत त्या क्लासमध्ये तुम्ही डिस्कस करा, त्याच्यावर चर्चा करा. व्हाय वॉज राहुल्स अँड दीपिकाज बिहेवियर रॉंग. राहुल आणि दीपिकाचं बिहेवियर म्हणजे वागणं चुकीचं का होतं, त्यांचं काय चुकलं. हाऊ डीड दे करेक्ट देअर मिस्टेक्स, त्यांनी त्यांची चूक कशी बरोबर केली, कशी दुरुस्त केली. आर देअर ओल्ड पीपल लिव्हिंग इन युअर होम ऑर नेबरहुड, तुमच्या घरामध्ये कोणी वृद्ध माणसे राहतात का किंवा तुमच्या शेजारी राहतात का. व्हॉट हेल्प कॅन यू ऑफर टू देम, तुम्ही त्यांना कोणती मदत कराल. वी ऑल आयदर लिव्ह विथ ऑर आर रिलेटेड टू ओल्ड पीपल, आपण वृद्ध माणसांसोबत, वृद्ध म्हणजे वयस्कर, म्हाताऱ्या माणसांसोबत राहतो किंवा त्यांच्याशी आपला संबंध येतो. दे लव्ह अस अँड पॅम्पर अस, ते आपल्यावर प्रेम करतात आणि आपली काळजी घेतात. पॅम्पर म्हणजे काळजी करणे. हाऊ एव्हर दे कॅन नॉट रन अबाउट अँड प्ले लाईक अस, पण ते आपल्यासारखे पळू शकत नाहीत किंवा आपल्यासोबत खेळू शकत नाहीत. दे ऑफन नीड स्मॉल टास्क डन फॉर देम, छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्यासाठी करण्याची गरज असते. लाईक फेचिंग मेडिसिन्स आणणे, औषधे आणणे. ऑर अदर प्रॉडक्ट्स फ्रॉम द मार्केट, किंवा अजून काही वस्तू मार्केटमधून, बाजारातून घेऊन येणे. रिमूव्हिंग थिंग्स फ्रॉम लॉफ्ट्स म्हणजे माळ्यावरून काही गोष्टी काढून देणे. ऑर थ्रेडिंग निडल्स, किंवा सुईमध्ये धागा वोवून देणे. इफ वी कॅरी आउट दिस टास्क फॉर देम इट इज ऑफ ग्रेट हेल्प टू देम, आणि जर ही छोटी मोठी कामं आपण त्यांची जर केली तर ती त्यांच्यासाठी खूप मोठी मदत ठरते. इफ द टीव्ही ऑर म्युझिक इज प्लेड लाऊडली इट कॅन बी व्हेरी डिस्टर्बिंग फॉर देम, जर टीव्ही किंवा गाण्यांचा आवाज खूप मोठा असेल तर त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. ॲट सच टाइम्स वी मस्ट लोअर द व्हॉल्यूम, आणि अशा वेळी आपण टीव्हीचा किंवा गाण्यांचा आवाज कमी केला पाहिजे. ग्रँडपॅरेंट्स आर ऑफन ॲट होम ऑल डे. ग्रँडपॅरेंट्स म्हणजे आपले आजी आजोबा दिवसभर घरी असतात. देअर ओनली पास टाइम इज टॉकिंग टू देअर चिल्ड्रन अँड ग्रँड चिल्ड्रन, आणि त्यांचा विरंगुळा, वेळ घालवण्याचा काय छंद असतो तर आपल्या मुलांशी किंवा आपल्या नातवंडांशी गप्पा मारणे, हाच त्यांचा विरंगुळा असतो. दे आर क्युरियस अबाउट व्हॉट देअर ग्रँड चिल्ड्रन डू ॲट स्कूल ऑल डे, ते खूप उत्सुक असतात जाणून घेण्यासाठी की त्यांच्या नातवंडांनी शाळेमध्ये काय केलं आज दिवसभर. दे हॅव ग्रेट अफेक्शन फॉर अस, त्यांना आपल्याबद्दल खूप प्रेम असतं. दे फील हॅपी व्हेन वी स्पीक टू देम लविंगली, आणि आपण जेव्हा त्यांच्याशी प्रेमाने बोलतो तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? इफ समवन ॲट होम ऑर इन द नेबरहुड इज सफरिंग फ्रॉम अन इलनेस व्हॉट शुड यू डू, जर तुमच्या घरी किंवा शेजारी कोणी आजारी असेल तर तुम्ही काय कराल? पुट अ राईट टिक इन फ्रंट ऑफ द स्टेटमेंट्स यू ॲग्री, जर इथे काही वाक्य दिलेले आहेत त्याच्याशी जर तुम्ही सहमत असाल, ते तुम्हाला जर योग्य वाटले तर तिथे राईट टिक करा. विथ अँड अ क्रॉस इन फ्रंट ऑफ दोज यू डिसॲग्री विथ, आणि जर तुम्हाला त्यातले काही सेंटेन्सेस पटले नाहीत, योग्य वाटले नाहीत, चुकीचे वाटले तर तिथे क्रॉस करा. वी शूड विजिट द पेशंट फ्रिक्वेंटली ॲट एनी ऑड अवर, आपण पेशंटला म्हणजे जे आजारी व्यक्ती आहे त्याला भेटायला कधीही जाऊ शकतो दिवसभरात. बरोबर आहे का हे? नाही, दिस इज रॉंग, कारण पेशंटला आरामाची गरज असते म्हणून सारखं त्याला भेटायला जाऊन त्रास द्यायचा नाही. द पेशंट शुड बी गिवन मेडिसिन्स ॲट द प्रॉपर टाइम्स, पेशंटला, आजारी व्यक्तीला वेळेवर औषधं दिली पाहिजेत. प्रॉपर टाइम्स म्हणजे वेळेवर, मेडिसिन्स म्हणजे औषधं, तर हे करेक्ट आहे. द पेशंट शुड बी ऑफर्ड फ्राईड फूड, पेशंटला फ्राईड म्हणजे तळलेले पदार्थ जसे की भजी, वडे असे पदार्थ द्यायचे का? नाही, रॉंग. द पेशंट शुड नॉट बी गिवन अनवॉन्टेड ॲडवाईस,
पेशंटला कुठलेही सल्ले द्यायचे नाहीत की तू असंच कर, तू तसंच कर, तू हे खा ते खा, असं आपण स्वतःच्या मनाने सांगायचं का? नाही. तर हे बरोबर आहे की अनवॉन्टेड ॲडवाईस द्यायचे नाहीत. द पेशंट मस्ट बी गिवन मील्स ॲट द राईट टाईम. पेशंटला वेळेवर जेवण द्यायचं. मील्स म्हणजे जेवण. करेक्ट, हे बरोबर आहे. वन कॅन वॉच TV ॲट अ लाऊड व्हॉल्यूम इन अ पेशंट्स रूम. पेशंट जर दवाखान्यामध्ये ॲडमिट असेल किंवा घरी सुद्धा, तर TV मोठ्याने लावायची का मोठ्या आवाजामध्ये? नाही. द पेशंट मस्ट बी bathed ओनली ॲज पर डॉक्टर्स ऑर्डर. डॉक्टरच्या सांगण्यावरूनच पेशंटनी बाथ म्हणजे आंघोळ केली पाहिजे. बरोबर. मनाने करायची नाही. कधी कधी एखादी सर्जरी झालेली असते, एखादं ऑपरेशन झालेलं असतं, टाके असतात, ते जर ओलं झालं किंवा जखम असते ती जर ओली झाली आंघोळ करताना पाण्याने, तर त्याच्यामध्ये ती चिघळू होऊ शकते, अजून मोठं काहीतरी दुखणं होऊ शकतं. म्हणून डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय आंघोळ करायची नाही पेशंटने. वेन द पेशंट इज बेटर, मेडिसिन शुड बी स्टॉप्ड इमिजिएटली विदाऊट कन्सल्टिंग द डॉक्टर. जेव्हा पेशंटला थोडंफार बरं वाटायला लागेल तर लगेचच डॉक्टरला न विचारता औषधे थांबवायची का? नाही. डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय अजिबात औषधं थांबवायची नाहीत. वी ऑल विश फॉर अ पेशंट टू गेट वेल सून. आपल्याला सगळ्यांनाच पेशंट, आजारी व्यक्ती लवकर बरी व्हावी असं वाटतं. फॉर दिस वी शुड फॉलो द डॉक्टर्स ॲडवाईस अँड टेक केअर अकॉर्डिंगली. आणि त्यासाठी जर पेशंटने लवकर बरं व्हायचं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागलं पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे. आफ्टर गिव्हिंग फर्स्ट एड फॉर इंजुरीज, द पेशंट मस्ट बी टेकन स्ट्रेट टू अ हॉस्पिटल ऑर अ प्रायमरी हेल्थ सेंटर. जर काही जखम झालेली असेल किंवा काही आजार असेल तर घरामध्ये आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स असतो. फर्स्ट एड बॉक्समध्ये त्याच्यामध्ये डेटॉल असतं, कॉटन असतो, कापूस असतो किंवा काही एखादी गोळी असते, मलम असते. तर ते लावल्यानंतर पेशंटला लगेच दवाखान्यात किंवा गावाकडे प्राथमिक आरोग्य केंद्र असतं, त्यालाच प्रायमरी हेल्थ सेंटर असं म्हटलं जातं, तर तिथे पेशंटला लगेच घेऊन जायचं. डू नॉट डिपेंड ऑन तालिस्मॅन, ॲम्युलेट्स अँड इन्कॅन्टेशन्स. म्हणजे की हातामध्ये कुठला धागा बांधणे किंवा ताबीज बांधणे किंवा कुठलेही अंगारे, धुपारे, मंत्र ह्याच्यावर विसंबून राहायचं नाही. कन्सल्ट डॉक्टर ऑन टाईम. तर डॉक्टरांकडे जायचं आणि वेळेवर औषधं घ्यायची डॉक्टरांची. रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स पीपल विथ स्पेशल नीड्स. स्पेशल नीड्स म्हणजे विशेष गरजा, म्हणजे जी लोक अपंग आहेत असे लोक. तर अशा लोकांप्रती माझी काय जबाबदारी आहे? सम पीपल हॅव फिजिकल हँडिकॅप्स बिकॉज ऑफ इलनेस ऑर ॲक्सिडेंट्स ऑर दे मे बी बॉर्न विथ देम. काही लोक फिजिकली हँडिकॅप असतात, म्हणजे अपंगत्व असतं त्यांना. ते कशामुळे असू शकतं अपंगत्व? तर इलनेस म्हणजे आजार, ॲक्सिडेंट म्हणजे कुठलाही अपघात झाला तेव्हा, किंवा ते जन्मताच तसे असतात. आता अपंगत्व म्हणजे काय? कोणाला एक हात नसेल, पाय नसतील किंवा कोणाला डोळे नसेल, ऐकू येत नसेल, बोलू शकत नसतील, तर याला म्हणतात पीपल विथ स्पेशल नीड्स. दे सफर मेनी इनकन्व्हिनियन्सेस अँड मच डिस्कम्फर्ट ॲट पब्लिक प्लेसेस. आणि मग सार्वजनिक ठिकाणी त्यांना खूप सारी त्यांची गैरसोय होत असते. दॅट इज वाय दे आर इन नीड ऑफ स्पेशल सर्व्हिसेस अँड असिस्टन्स. आणि म्हणूनच त्यांना विशेष मदतीची गरज असते. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? वी हॅव बीन सक्सेसफुल इन इरॅडिकेटिंग पोलिओ इन अवर कंट्री. आपण आपल्या देशातून पोलिओला इरॅडिकेटिंग म्हणजे पळवून लावण्यात यशस्वी झालो आहोत. आता आपल्या देशामध्ये पोलिओचा एकही रुग्ण नाहीये. पोलिओ म्हणजे काय? तर जन्मताच त्या व्यक्तींना जर पोलिओ झालेला असेल तर त्यांचे हात पाय लुळे पडतात, म्हणजे त्यांच्यामध्ये ताकद राहत नाही, ते नीट चालू शकत नाहीत. द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हॅज प्रेज्ड इंडिया फॉर दिस अचिव्हमेंट. आणि WHO
वर्डचा W, हेल्थचा H आणि O. आता आपण हे नाव सध्या भरपूर वेळा ऐकत आहोत हो ना. WHO म्हणजे द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. यांनी सुद्धा इंडियाच्या ह्या अचिव्हमेंट, भारताने पोलिओला आपल्या देशातून पूर्णपणे बाहेर केलेला असल्यामुळे त्याची स्तुती केलेली आहे. सिन्स द कॅम्पेन अगेन्स्ट पोलिओ वॉज कॅरीड आउट विथ डेडिकेशन ओव्हर मेनी इयर्स, द डिसीज वॉज इरॅडिकेटेड. आपल्या देशामध्ये खूप वर्षापासून पोलिओ विरुद्ध मोहीम चालू आहे आणि म्हणूनच हा रोग आहे, हा आजार आहे, तो आपल्या देशातून बाहेर गेलेला आहे. व्हॉट इज द फ्रेज दो बूंद जिंदगी के रिलेटेड टू? तुम्हाला हे वाक्य माहीत आहे का? दो बूंद जिंदगी के. अमिताभ बच्चनची ॲड असते बघा, तर ते कशाशी रिलेटेड आहे? तर ह्या पोलिओसाठीच. म्हणजे पोलिओचं जे औषध आहे त्याचे फक्त 2 थेंब प्रत्येक जे बाळ जन्माला येतं तर ते 5 वर्षाचं होईपर्यंत आपण त्यांना पोलिओचे डोस देत असतो. तुम्हाला हे आठवत असेल. ओके. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? अ रोबोट टेकिंग केअर ऑफ अ पेशंट. पेशंटची काळजी, आजारी व्यक्तीची काळजी इथे हा रोबोट घेत आहे. नाऊडेज इन मेनी हॉस्पिटल्स अब्रॉड रोबोट्स आर यूज्ड फॉर द सर्व्हिस अँड एड ऑफ पेशंट. आजकाल काही दवाखान्यांमध्ये, अब्रॉड म्हणजे बाहेरच्या देशातील काही दवाखान्यांमध्ये पेशंटची काळजी घ्यायला, त्यांची सेवा करायला रोबोट्स ठेवलेले आहेत. विल इट बी फन टू हॅव रोबोट्स वर्क फॉर यू? तुमच्यासाठी रोबोट्सने काम करणं हे मजेशीर असेल का? ऑर विल इट बी बोरिंग विथ नो अदर ह्युमन बीइंग प्रेझेंट? का मग ते बोरिंग होईल, कारण तिथं दुसरं कोणतीही व्यक्ती असणार नाही, माणूस असणार नाही. तर काय होईल? सुरुवातीला एखाद्या दिवसभर बरं वाटेल की रोबो सगळी कामं करत आहे, पण आजारी व्यक्तीला गप्पा मारायला, बोलायला कोणतरी दुसरा व्यक्ती लागतो, माणूस लागतो. मग ते रोबोटशी कसं काय बोलणार? म्हणून मग ते नंतर काय होऊन जाईल? बोरिंग होऊन जाईल. ट्राय दिस, हे करून बघा. डिवाइड ऑल द स्टुडंट्स इन क्लास इंटू 2 ग्रुप्स. तुमच्या वर्गामधल्या मुलांचे 2 ग्रुप करा, ग्रुप ए आणि ग्रुप बी. ब्लाइंड फोल्ड द स्टुडंट्स इन ग्रुप ए. ए ग्रुपमधल्या मुलांच्या डोळ्यावर पट्टी बांधा. ब्लाइंड फोल्ड म्हणजे डोळे बांधणे. बट नॉट दोज इन ग्रुप बी. पण बी मधल्या मुलांच्या डोळ्यावर पट्टी बांधू नका. पेअर ऑफ each student from group A with a student from group B. आणि आता डोळे बांधलेल्या मुलांची, ग्रुप ए मधल्या डोळे बांधलेल्या मुलाची आणि ग्रुप बी मधल्या ज्याचे डोळे बांधले नाहीत असा मुलगा, अशा जोड्या बनवा. एक ए ग्रुपमधला आणि एक बी ग्रुपमधला मुलगा, अशी जोडी बनवायची. इच पेअर विल गो फ्रॉम द क्लासरूम टू द मेन गेट ऑफ द स्कूल. आणि त्यांना क्लासरूम पासून शाळेच्या मेन गेट पर्यंत चालायला लावायचं. ऑन रिचिंग द गेट रिमूव्ह द ब्लाइंड फोल्ड अँड नाऊ ब्लाइंड फोल्ड द स्टुडंट फ्रॉम ग्रुप बी. आणि तुमच्या क्लासरूम पासून त्यांनी चालत जाऊन ते गेट पर्यंत पोहोचले की ज्याच्या डोळ्यावर जी पट्टी आहे ए ग्रुपमधल्या मुलाची ती काढायची आणि ती बी ग्रुपमधल्या मुलाच्या डोळ्यावर बांधायची. रिटर्न टू द क्लासरूम इन द सेम पेअर्स. आणि परत क्लासरूमकडे गेटपासून चालत चालत यायचं. व्हॉट डिफिकल्टीज डिड यू फेस व्हाईल वॉकिंग ब्लाइंड फोल्डेड. मग असे डोळे बंद असताना, डोळे बांधलेले असताना तो चालण्यासाठी तुम्हाला काय डिफिकल्टीज, काय त्रास झाला, काय प्रॉब्लेम आले? कुड यू वॉक ॲट युअर नॉर्मल स्पीड व्हाईल ब्लाइंड फोल्डेड. जेव्हा तुमचे डोळे बांधलेले असतात तेव्हा तुम्ही नॉर्मल स्पीडने, तुम्ही जसं रोज चालता तसं चालू शकता का? नाही, थोडाफार अडथळा येतो. When not blindfolded, did you wait for your blindfolded classmate or leave them behind? आता जी जोडी केली होती त्यातल्या एका मुलाच्या डोळ्यावर पट्टी होती आणि एका मुलाच्या डोळ्यावर पट्टी नव्हती, तर त्यांना चालायला सांगितलं होतं. मग असं चालताना ज्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली नाहीये तर त्या मुलांनी डोळ्यावर पट्टी बांधलेल्या मुलांसाठी वेट केला का? कारण त्या दोघांचं स्पीड वेगवेगळं असणार आहे. का त्यांना तुम्ही तसंच मागे सोडलं आणि तुम्ही एकटे पुढे चालत गेलात? तर हे तुम्हाला करून बघायचं आहे. इफ युअर पार्टनर लिव्स यू बिहाइंड हाऊ वुड यू फील. आणि जर तुमच्या पार्टनरने, तुमच्या जोडीदाराने तुम्हाला सोडून गेले तर तुम्हाला ते कसं वाटेल?
You may have seen a blind person with a white cane walking along the street. तुम्ही असं बघितलं आहे का, एक आंधळी व्यक्ती, ही व्हाईट केन, त्यांची ही काठी असते, ही फोल्डेबल काठी असते, ठीक आहे. तर ही काठी घेऊन रस्त्याने चालताना तुम्ही बघितलं आहे का. ब्लाइंड पीपल कॅन वॉक अबाउट इन पब्लिक प्लेसेस फ्रीली विथ द हेल्प ऑफ द व्हाईट केन. आणि ही जी आंधळे लोक, अंध व्यक्ती असतात, तर ती सार्वजनिक ठिकाणी ह्या काठीच्या मदतीने चालू शकतात. In some buildings, the floor numbers on lifts are written in braille. ब्रेल म्हणजे काय, तर ते जे नंबर आहेत ते थोडेसे आपल्याला हाताला जर टच केलं तर तो नंबर जाणवतो की तो 2 नंबर आहे, 3 नंबर आहे, तर त्याला म्हणतात ब्रेल. तर काही बिल्डिंगमधले लिफ्टच्या आतमधले जे नंबर्स असतात तर ते असे ब्रेल लिपीमध्ये लिहिलेले असतात की जेणेकरून अंध व्यक्ती जरी असेल तरी तिला हात लावून समजेल की किती नंबर आहे तो. That helps a blind person to go to any floor they wish without help. आणि त्यामुळे जी अंध व्यक्ती असते ती कुणाच्याही मदतीशिवाय कोणत्याही फ्लोअरवर जाऊ शकते. A blind person can also vote secretly like other citizens because of braille sign on voting machine. आणि त्याचप्रमाणे वोटिंग मशीनवरील, वोटिंग मशीन म्हणजे आपण मतदान करतात की नाही, तर मतदान करायचं सुद्धा अंध व्यक्तींना ह्या ब्रेल लिपीमुळे शक्य होतं. इन स्कूल्स, युनिव्हर्सिटीज अँड इन सम अदर बिल्डिंग्स यू मे हॅव सीन अ कॉन्क्रीट स्लोप नेक्स्ट टू द स्टेअर्स. काही शाळांमध्ये, विद्यापीठांमध्ये किंवा काही बिल्डिंगमध्ये सुद्धा तुम्हाला असं बघितलं असेल की जिथे पायऱ्या असतात त्याच्या साईडला एक असा प्लेन उतार असतो. दिस स्लोप इज कॉल्ड अ रॅम्प. आणि त्या उताराला रॅम्प असं म्हटलं जातं. द रॅम्प मेक्स इट पॉसिबल फॉर पीपल इन व्हीलचेअर्स टू एंटर द बिल्डिंग. आणि हा रॅम्प कोणासाठी असतो, तर जी व्यक्ती व्हीलचेअरवर आहे त्यांना ह्या स्टेअर्स उतरणं शक्य नसतं, म्हणून त्यांच्यासाठी हा रॅम्प बनवलेला असतो. ह्या पिक्चरमध्ये दिसत आहे बघा क्लिअरली. सम बिल्डिंग्स also have special toilets for the people in wheelchairs. आणि काही बिल्डिंगमध्ये असे व्हीलचेअरवरती जे लोक असतात त्यांच्यासाठी स्पेशल टॉयलेट सुद्धा आहेत. These facilities exist so that people with special needs can live their daily lives easily. आणि या फॅसिलिटींमुळे अशा स्पेशल गरजा, स्पेशल व्यक्ती ज्यांना विशेष सेवेची गरज आहे तर त्या व्यक्तींना रोजचं जीवन जगायला मदत होते, इझिली जगायला, सहजपणे जगायला मदत होते. हावेवर दीज फॅसिलिटीज आर नॉट अवेलेबल एव्हरीवेअर. पण सगळीकडेच अशा फॅसिलिटीज असतात का, नाही. वी मस्ट ट्रीट पीपल विथ स्पेशल नीड्स विथ केअर वेदर दीज फॅसिलिटीज एक्झिस्ट इन पब्लिक प्लेसेस ऑर नॉट. मग पब्लिक प्लेसेसवर, सार्वजनिक ठिकाणी अशा फॅसिलिटीज, अशा सोयी असो वा नसो, आपण अशा विशेष गरजा असणाऱ्या व्यक्तींना मदत केली पाहिजे, त्यांना प्रेमाने वागवलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. ब्लाइंड पीपल कॅन रीड अँड राईट बाय युझिंग देअर सेन्स ऑफ टच. ब्लाइंड म्हणजे जे अंध लोक आहेत, ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, अशी लोक वाचणे आणि लिहिण्यासाठी त्यांच्या सेन्स ऑफ टच, स्पर्श ज्ञानाचा वापर करतात. दिस सिस्टीम ऑफ रायटिंग इज कॉल्ड ब्रेल. आणि या सिस्टीमला ब्रेल असं म्हटलं जातं. Braille characters make use of raised dot created on paper. Each character has a fixed number and arrangement of dots. आता हे जे ब्रेल कॅरेक्टर्स असतात, म्हणजे जसं आपलं इंग्लिशमध्ये ABCD आपण लिहितो की नाही, तसं ब्रेल कॅरेक्टरमध्ये रेस्ड डॉट्सचा यूज केलेला असतो. म्हणजे आता इथे बघा, हा जो डार्क डॉट आहे ना तो रेस्ड असतो. रेस्ड म्हणजे थोडासा उंच असतो. मग A अशा प्रकारे असतो, B अशा प्रकारे, B मध्ये हे 2 डॉट्स आहेत ते रेस्ड असतात, C मध्ये हे असे डॉट्स. तर अशा प्रकारे आपल्याला इथे Z पर्यंत दिसून येते आणि नंबर सुद्धा असे दिसून येत आहेत. तर रेस डॉट्स म्हणजे तुम्हाला समजलं का, जसं आपल्या पॅन्टवरती असतं बघा, इथे जर जीन्स इथे लिहिलंय ना, तर हे जे आहे ना ते आपल्याला हात लावल्यावर असं कळतं की हा जेचा शेप आहे. ते ई वरून हात फिरवला की आपल्याला समजतं की हा ईचा शेप आहे, कारण ते थोडेसे असे उंच अक्षरं लिहिलेली असतात. ठीक आहे. अ ब्लाइंड
अ ब्लाइंड पर्सन कॅन रीड द पेपर बाय फिलिंग दीज रेज डॉट्स. आणि आत्ता मी सांगितल्याप्रमाणे अंध व्यक्ती त्या रेज डॉट्सला फिल करून कोणतं अक्षर आहे, कोणतं कॅरेक्टर आहे हे ओळखतं आणि ते अशा प्रकारे वाचू शकतं. हाऊ एव्हर ऑल ऑफ द बुक्स रिटन इन ऑर्डिनरी स्क्रिप्ट आर नॉट अवेलेबल इन ब्रेल. पण जी सर्व पुस्तके आहेत ती सर्वच्या सर्व ब्रेलमध्ये लिहिलेली नाही आहेत. ब्लाइंड पर्सन कॅन लिसन टू द स्टोरीज इफ दे आर रीड आउट. मग अशा वेळेस काय करता येईल की सगळीच पुस्तकं काही ब्रेलमध्ये लिहिली गेलेली नाही आहेत. मग अशा वेळेस ब्लाइंड पर्सन हे ऐकून त्या स्टोरीज ऐकू शकतात. जर दुसऱ्या कोणी मोठ्याने त्यांना वाचून दाखवलं तर त्यांना ऐकता येऊ शकतात. जसं की ह्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. तर ही दीदी ह्या अंध दादाला पुस्तक वाचून दाखवत आहे. याच्यामध्ये दाखवलं आहे की हा डिजेबल्ड आहे आणि हा अंध आहे. तर हे दोघं चेस खेळत आहेत. ओके, ट्राय दिस. हे करून पहा. राईट युअर नेम युझिंग द ब्रेल कॅरेक्टर गिवन बिलो. तुमचे नाव हे ब्रेल कॅरेक्टर बघून लिहा. जर तुमचं नाव समजा वीर असेल तर व्ही, तर असे ब्रेल कॅरेक्टर आहे व्ही, ई, ई आणि आर. तर अशा प्रकारे तुम्ही ते लिहू शकतास. टेल अस युअर फ्रेंड्स नेम युझिंग द साईन्स इन द साईन लँग्वेज. तर इकडे तुम्हाला साईन लँग्वेज दिसत आहे. तर या साईन लँग्वेजवरून त्याच्यात सुद्धा ए, बी, सी, डी कशा प्रकारे डिनोट केलेलं आहे ते बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मित्राचे नाव सांगू शकता. हे जे ब्रेल कॅरेक्टर आहे हे तर अंध व्यक्तींसाठी आहे. पण हे साईन लँग्वेज कोणासाठी आहे माहिती आहे? ज्या लोकांना दिसत आहे डोळ्यांनी पण जे बोलू शकत नाही किंवा जे ऐकू शकत नाही, तर अशा व्यक्तींसाठी ही साईन लँग्वेज आहे. पीपल हू कॅन नॉट हिअर यूज साईन लँग्वेज. जे लोक ऐकू शकत नाही ते साईन लँग्वेजचा वापर करतात. दे आर ऑल्सो टॉट हाऊ टू लिप रीड टू फॉलो व्हॉट अदर पीपल आर सेईंग. आणि त्यांना अजून एक लिप रिडिंग शिकवली जाते. लिप रिडिंग म्हणजे आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या ओठांची एक विशिष्ट हालचाल होत असते. म्हणजे अचा उच्चार केल्यावर आपले ओठ कसे हलतात, ओचा उच्चार केल्यावर आपल्या ओठांचा आकार कसा होतो, तर ह्याचं त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि मग त्यांना लिप रिडिंग करता येऊ शकतं. मग आपण जर त्यांच्याशी समोरासमोर बोललो तर आपल्या बोलण्यावरून, आपल्या ओठांच्या हालचालीवरून ते ओळखू शकतात की आपण काय बोलत आहोत. दे कॅन फॉलो अदर पीपल्स स्पीच इफ दे स्पीक स्लोली अँड क्लिअरली. मग जर आपण त्यांच्यासमोर हळू आणि क्लिअरली बोललो तर आपण काय बोलत आहोत, दुसरी लोक काय बोलत आहेत ते त्यांना समजू शकते. स्पेशल साईन न्यूज प्रोग्राम्स आर ब्रॉडकास्ट ऑन टेलिव्हिजन फॉर पीपल हू कॅन नॉट हिअर. ज्या लोकांना ऐकू येत नाही अशा लोकांसाठी न्यूज प्रोग्राम सुद्धा आहे एक स्पेशल, जिथे की रेग्युलर न्यूज चालू असते आणि साईडला साईन लँग्वेजमध्ये त्या न्यूजमध्ये काय सांगितलं जात आहे तर ते सुद्धा दाखवलं जातं. DD नॅशनलवरती ह्या प्रकारच्या न्यूज दाखवल्या जातात. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? सुधा चंद्रन इज अन एक्सपर्ट भरतनाट्यम डान्सर. सुधा चंद्रन या भरतनाट्यम डान्सर आहेत. शी लॉस्ट अ लेग इन अन ॲक्सिडंट. आणि त्यांचा एक पाय त्यांनी गमावलेला आहे ॲक्सिडंटमध्ये. हाऊ एव्हर इवन विथ अन आर्टिफिशियल लेग शी कंटिन्युअस टू डान्स अँड ॲक्ट विथ ग्रेट डिटर्मिनेशन. आणि जरी त्यांचा एक पाय ॲक्सिडंटमध्ये गेलेला असेल तरी त्यांनी एक आर्टिफिशियल लेग बसवलेला आहे. आणि आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम पाय बसवलेला आहे, खोटा खोटा पाय. आणि त्या पायाने सुद्धा त्या डान्स करतात, अजूनही त्या डान्स करतात आणि ॲक्टिंग करतात. तुम्ही त्यांना बऱ्याचशा TV प्रोग्राममध्ये बघितलेलं असेल. रवींद्र जैन इज ब्लाइंड. रवींद्र जैन हे अंध आहेत, त्यांना दिसत नाही डोळ्यांनी. ही हॅज कंपोज्ड म्युझिक फॉर मेनी मूवीज अँड टेलिव्हिजन प्रोग्राम्स. आणि ते अंध असून सुद्धा त्यांनी खूप साऱ्या मूवीज म्हणजे पिक्चर, चित्रपट आणि जे टेलिव्हिजन TVवरचे प्रोग्राम आहेत त्यांच्यासाठी संगीत दिलेलं आहे, म्युझिक दिलेलं आहे. ही हॅड ऑल्सो रिसिव्ड मेनी अवॉर्ड्स फॉर हिज म्युझिक. आणि त्यांना त्यांच्या या संगीतासाठी खूप सारे अवॉर्ड्स, बक्षिसं सुद्धा भेटलेली आहेत. शरद गायकवाड इज डिसेबल्ड इन वन हँड.
शरद गायकवाड हे एका हाताने अपंग आहेत. हाऊएव्हर ही हॅज मेड द कंट्री फेमस वर्ल्ड वाईड इन स्विमिंग कॉम्पिटिशन. आणि तरीसुद्धा स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे पोहण्याच्या शर्यतीमध्ये त्यांनी आपल्या देशाचं नाव सगळीकडे पसरवलेलं आहे. What we have learned? Being sensitive is understanding the difficulties of the people in our family and locality and helping them when needed. आता being sensitive म्हणजे संवेदनशील असणे म्हणजे काय, तर आपल्या फॅमिलीमधल्या, आपल्या कुटुंबातील आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना काय त्रास आहेत, त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत, काय डिफिकल्टीज आहेत ते समजून घेणे आणि त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा मदत करणे, याला म्हणतात सेन्सिटिव्ह असणे म्हणजे संवेदनशील असणे. वी मस्ट ट्रीट ओल्ड पीपल, पेशंट्स अँड दोज विथ स्पेशल नीड्स विथ केअर अँड रिस्पेक्ट. आपण नेहमी वृद्ध माणसे, आजारी व्यक्ती आणि ज्यांना विशेष मदतीची गरज आहे अशा व्यक्तींना नेहमी काळजी केली पाहिजे, अशा व्यक्तींची नेहमी काळजी केली पाहिजे आणि त्यांना आदर दिला पाहिजे. If we are sensitive, our capacity to help others increases. जर आपण संवेदनशील असेल तर दुसऱ्यांना मदत करण्याची आपली जी क्षमता आहे, आपली कॅपॅसिटी आहे ती वाढतच राहते. थँक्यू.